तर ठाकरे बंधू निवडणूक प्रचाराचा नारळ संयुक्त सभेनं फोडायची शक्यता वर्तवली जाते। संपूर्ण निवडणूक प्रचार कार्यक्रमामध्ये मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे इथे एकूण 6 संयुक्त सभा होतील अशी ही शक्यता आहे। तर निवडणूक प्रचार काळामध्ये नाशिक, ठाणे, पुणे आणि मुंबईत दोनही ठाकरेंनी संयुक्त सभा घ्याव्यात। पदाधिकाऱ्यांची मागणी अशी आहे, निवडणुका प्रचार कार्यक्रमामध्ये दोघेही भाऊ जास्तीत जास्त एकत्र दिसावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे। तर मुंबई पश्चिम उपनगरामध्ये एक आणि पूर्व उपनगरामध्ये एक आणि मुंबई शहरामध्ये सुद्धा एक अशा मुंबईभरामध्ये 3 संयुक्त सभा होणार आहेत। आपल्यासोबत गिरीश कांबळे जोडलेत। गिरीश, मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या एकूण 6 सभा होणार आहेत, अधिक माहिती द्याल? ठाकरे बंधूंची आता युती जवळपास झालेली आहे आणि लवकरच त्याची घोषणा होईल आणि त्यामुळे आगामी पालिका निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ ठाकरे बंधू संयुक्त सभेने फोडणार असल्याची शक्यता आहे आणि पदाधिकाऱ्यांची त्याची मागणी आहे। संपूर्ण निवडणूक प्रचार कार्यक्रमात किमान 6 ते 7 या सभा संयुक्त सभा या दोन्ही ठाकरे बंधूंनी घ्यायला हव्यात। यामध्ये मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे येथे एकूण 6 ते 7 संयुक्त सभा होण्याची शक्यता आहे। त्या पद्धतीचं वेळापत्रक नियोजन आहे ते आता दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून केलं जात आहे आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मुंबईत असेल, याशिवाय मुंबई पूर्व उपनगर, मुंबई शहर आणि मुंबई पश्चिम उपनगरात एक अशा एकूण मुंबईत 3 सभा घ्यायच्या। याशिवाय ठाण्यामध्ये, नाशिक, पुण्यात इथे प्रत्येकी एक सभा घ्यायची। ही दोघांनी ठाकरे बंधूंनी एकत्रित येऊन ही संयुक्त सभा घ्यायची अशी मागणीही पदाधिकाऱ्यांची आहे। त्यामुळे एक वातावरण निर्मिती होईल अशा भूमिका ही मागणी या पदाधिकाऱ्यांची आहे। कारण अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, दोघांच्याही पक्षप्रमुखांच्या तारखा या मॅच होणार नाहीत, तरी देखील एकूण 6 ते 7 सभा तरी एक संयुक्त सभा या प्रमुख शहरांमध्ये, प्रमुख महानगरपालिकांमध्ये घ्यायला पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका ही दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि त्या अनुषंगाने नियोजन आहे ते देखील केलं जात आहे आणि प्रचाराचा नारळ या दोघांच्या नक्कीच कळलंय मुद्दा तुमचा। गिरीश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तेव्हा मनसे आणि ठाकरेंची युती लवकरच होईल अशी आशा करायला हरकत नाही।